एक नंबर मध्ये इराणी वाडी मित्रांनो पूर्ण फेकून देत आहे. कधी नाही लेरगडने परशुराम भाऊ पुऱ्याची ना. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी ब्लॉग या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहे साल्हेर किल्ल्यावरती, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही निघालो साल्हेरकडे. साल्हेर हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. ह्या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 5141 फूट एवढी आहे. जर तुम्ही बस किंवा बाईकने येत असाल तर नाशिक पासून साधारणपणे 120 ते 140 किलोमीटर अंतर आहे. जवळचं रेल्वे स्टेशन नाशिक रोड आहे. मित्रांनो, आपण साल्हेरवाडी फाट्याजवळ आहे आणि इकडून आपण आलो आणि साल्हेरवाडी गाव करून आपण इकडून जाणार आहे आणि वाघेंबाग करून पण जाऊ शकता इकडून या मार्गाने. तर चला आता आपण साल्हेरवाडी गावात जाणार आहोत. तर फायनली मित्रांनो, आपण साल्हेरवाडी गावात पोहोचलो आणि तिथे गाड्या पार्किंग केली आहेत आणि थोड्याच वेळात आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. तरी फायनली आपण कमानीजवळ आहे आणि इथून आपल्याला वरती जायला किती वेळ लागतोय बघू. आणि पुढे मित्र गेलेले आहेत, तसेच आपण पण लगेच जाऊ आता. तर मित्रांनो, आपण साधारण जरा 10% पोहोचलोय आणि इथे भाकरीचा स्वाद घेत आहोत, कारण की सकाळी काहीच जेवण नव्हतं केलं म्हणून. आणि त्याच्यानंतर लगेच आपण ट्रेकिंगला सुरुवात करू. तर जेवण वगैरे केलं आणि आता आपण पहिल्या पायरीजवळ येऊन पोहोचलोय आणि इथून आपल्याला किती वेळ लागतोय बघू. मित्रांनो, थरारक अनुभव कशामुळे, कारण की शेवाळ आहे पूर्ण. तर मित्रांनो, आपण 4-5 टप्पे पूर्ण केले आहेत आणि इथून पण अजून पायऱ्या चालू होत आहेत. आणि वरती जायला किती वेळ लागतो अजून तरी पहिल्या दरवाजाचा का आपल्याला मार्ग दिसला नाही. बघू वरती जाऊन. हा मार्ग शेवाळून गेलेला आहे, स्लिप होऊ शकतो. खडकांमध्ये पूर्ण पाणीच पाणी. मित्रांनो, आपण पहिल्या दरवाजाजवळ पोहोचलोय आणि रचना पाहू शकता तुम्ही कशी आहे. एकदम भक्कम दगडी दरवाजाची रचना पाहू मध्ये कशी आहे. तर मित्रांनो, आपण पहिला दरवाजा चढून वरती जाऊ राहिलो आणि इथे भरपूर अशा दरवाजाच्या पूर्ण रचना बघायला भेटतात आपल्याला. इकडे पण भरपूर आहेत. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय दुसऱ्या दरवाजाजवळ आणि इथून आपल्याला पुढे आता बघू किती दरवाजे आहेत. आता आपण तिसरा दरवाजा पार करून वरती आलोय आणि पूर्ण धुकं आणि वारं पण भरपूर आहे. आणि वरती आल्यानंतर पूर्ण तटबंदी बघायला भेटते. हे बघा, ते तिथं माकड आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय गंगासागर तलावाजवळ आणि या बाजूला तलाव आहे आणि याच्यानंतर आपण पुढे जाऊ. आणि ऐतिहासिक वास्तू भरपूर आहेत या. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलोय गंगासागर तलावाच्या वरती आणि आता
इथून वरती जाणार आहोत आणि भरपूर असं सुंदर वातावरण झालेलं आहे. इकडे भरपूर असे गुरं चरू राहिले, गाई बकरं. तर आता आपण पोहोचलोय सपाटीला आणि सपाटीला पूर्ण असं धुक्क झालंय आणि डोंगर सुद्धा दिसत नाही. किल्ला डोंगर म्हणजे किल्ला दिसत नाही. किल्ला आणखी तर आपण गेलो नाही तिथं. पहिल्यांदाच आपला ट्रॅक आहे हा, पहिला ट्रॅक साल्हेरचा. मित्रांनो या पायऱ्या बघू शकतात कशा आहेत, पूर्ण शेवाळून गेलेले आहेत. तर वरती आता इथं काहीतरी गुफा सारखं आहे, गुफाच आहे मित्रांनो. आणि पूर्ण असा कचरा करून ठेवलेला आहे. आवाज सुद्धा आपला गुंजतोय यामध्ये. या किल्ल्यावर येत असाल, किल्ल्यावर कोणत्या बी आपण कचरा करू नका मित्रांनो. आणि चला इथून आता आपण वरती जाऊ. तर मित्रांनो इथून खरा ट्रॅक सुरू होतोय, कारण की साधारण 80% लाईन आहेत, पूर्ण अशा पायऱ्या आणि ढासाळून पण गेलेलं आहे ते, आणि पूर्ण असं शेवाळून गेलंय. आणि आता आपण येऊन पोहोचलोय 4थ्या दरवाजाजवळ आणि पूर्ण थोडीशी पडझड होईल आहे आणि पाऊस पण आलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही जर येत असाल तर अशी कुठली पण नाव टाकत जाऊ नका, कारण की नाव टाकून काय आपलं काय भलं होणार नाही. कारण की शिवाजी महाराजांनी आपलं नाव नाही टाकलं आणि तुम्ही टाकतात तर हे चुकीचं आहे मित्रांनो. या एन्जॉय करा आणि घरी चला. तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय 5व्या दरवाजाजवळ आणि इथे स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही. या बाजूला गुफा आहे आपल्या उजव्या साईडला आणि मोठी गुफा आहे मित्रांनो, पण कचरा भरपूर आहे आणि मध्ये नाही मी जाणार आहे, कारण की इचू काटे असू शकतात. अशक्य सुंदर सह्याद्री आणि पूर्ण असं बारीकच वाट आहे मित्रांनो. आणि इथून एक क्लाइन एक्सपिरियन्स. मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर सालेर किल्ल्यावर या, पण भयानक वारा आहे इथं आणि वारा असं वरती खेचतोय, पूर्ण असं खालून हवा येते आणि वरती. आणि आता आपण झालेले आहे आणि 6व्या दरवाजाजवळ आपण पोहोचलोय आणि पूर्ण असं स्ट्रक्चर ढासाळून गेलेलं आहे, लाकडं लावून दिलेली आहेत आणि तात्काळ आणि कारवीची झाडं पण भरपूर आहेत. पूर्ण असं निळगार झालेलं आहे डोंगर. येऊन पोहोचलोय कारवीच्या जंगलामध्ये आणि पूर्ण असं हिरवळ झालेलं आहे. आणि वरती अजून आपलं किल्ल्याचं जे बेस काम आहे ना, तिथे आपण गेलो नाही आणि बघू आता किती वेळ लागतोय. आणखी पूर्ण अशी हवा पण आहे किल्ल्यावरती. तर इथून आता आपण वरती जाऊ, अजून खूप जायचं आहे. मित्रांनो पूर्ण फेकून देत आहे डायरेक्ट या बाजूला आणि भयंकर वारा आहे मित्रांनो. जॅकेट नक्की घेऊन या मित्रांनो. तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय 2ऱ्या तलावाजवळ आणि हा किल्ल्याचा 2रा तलाव आहे. आणि पुढे बघू किती आणखी तलाव आहे तिथे. पहिले आपण गंगासागर तलाव पाहिला आणि ह्या तलावाचं इथे नाव नाही दिलेलं, नक्की काय आहे. मित्रांनो कुठून आले? मालेगाव. एक्सपिरियन्स एकदम खतरनाक. आणखी किती वेळ लागेल वरती जायला आपल्याला? अजून अर्धा ते 1 तास लागेलच, कारण की पुढे अजून भरपूर
चला मग, धन्यवाद. हो, थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय साधारण 70%. आणखी आपल्याला 1 किंवा अर्धा तास लागेल, बघू किती वेळ लागतोय. आणि तर मित्रांनो, आता आपण साधारण 70% पोहोचलो. आणि इथून आपल्याला तेव्हा जे मित्र बोलले ना, अर्धा ते 1 तास लागू शकतो. आणि बघू आता किती वेळ लागतो. चला वरती जाऊ. तर मित्रांनो, पाणी प्यायचं, खडकाचं पाणी प्यायचं, कारण की एकदम शुद्ध पाणी आहे. तर मित्रांनो, इथून आपल्याला वरती जायचं आहे. परशुरामाचं मंदिर आहे तिथं. आणि पहिले तर परशुरामाचं दर्शन घेऊ आणि बघू आणखी काय काय वास्तू आहे तिथं. मित्रांनो, पाऊस पण भरपूर आहे. आणि पावसामध्ये पहा मित्र कसे रेनकोट घालून घेऊ राहिले. मित्रांनो, एक्सपिरियन्स. तुम्ही ब्लॉगर आहे? हा, काय नाव आहे? लक्ष्मण ब्लॉग झिरोदा. एक्सपिरियन्स मित्रांनो, 1 नंबर. लक्ष्मण ब्लॉग झिरोदा. 1 नंबर भाऊ, 1 नंबर आहे. 1 नंबर मध्ये इराणी वाडी. तो बोलांगा. चला रे. काय झालंय काय नक्की? काय नाही मित्र, हळू तर. चला, हे बघा मित्रांनो, असं उतरा. पण मग कधी नाही ब्लॉगर आहे तू. हा, तुझं नाही सांगतो. नाव काय नाव? लक्ष्मण ब्लॉग झिरोदा. फायनली मित्रांनो, आपण सालेर किल्ल्यावरती पोहोचलो आणि भगवान परशुरामाचं दर्शन आता घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आता दर्शन घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालं इथलं कंप्लीट. आणि आता आपण तर मित्रांनो, भगवान परशुरामाचं दर्शन झालं आणि सालेर किल्ला इथंच आपला एक्सप्लोअर झाला. पहिल्यांदा आपण वरती गेलतो आणि त्याच्यानंतर इथे दर्शन घेऊ आणि डायरेक्ट पुढे निघू. तर मित्रांनो, मागे जी दिसते ती मंदिराच्या पाठीमागे विहीर आहे. आणि छोटीशीच अशी विहीर आहे, प्राचीन असावी. आणि ह्या बाजूला मंदिर आहे. तर मित्रांनो, काली माताचं मंदिर पण आहे इथं. वरती आपण दर्शन वरती किल्ल्यावरती जाऊन आणि इकडे आता दर्शन घेणार आहोत. जुनी पूर्वीने राजमाता त्या दिमाया शक्ती. हां हां. आणि है जे नवीन भांजी है कुळसमेनी धार देवी. हां. आणि वरती बसेल चळवाशी काठपती परशुराम नाईक रेणुका माता. हां. आणि तिन्हा नवरोजना या नवराता बसतात जेजोरला. हां. आणि बस 10 दिवस तिने जशी पहिली दही दूधनी तिने आंघोळ हो. हां. 10 रोजला तिना जन्म हो. 10 अवतार आपला. मग ते रोज तो याळ अख्खी पहिली जत्रा आहे सुरुवातला हो. मग देवराजाला चालू हो. अशी तिन्ही सालेर घडले. परशुराम हाऊ पुऱ्या तिना परशुराम हाऊ सारे जगद्गुरु हाऊ परस्तार त्यांना जशा सगळी जगला प्रसन्न होई राहिला. मग तिन्ही गादीला आता हाऊ नवा मंदिर करा. गायत्रीना जशा हो पहिला तिना उषा होईना का बस. मग तवसरी देवराजाला चालू हो. चला मग बाबा. हां या.
मित्रांनो, तेव्हा जी माहिती दिली ना बाबांनी, ती जुनी देवी आहे. आणि इकडे ह्या मंदिरात नवीन देवी स्थापन केले आहे गावातल्या लोकांनी. आणि ह्या बाजूला बजरंगबलीची पण मूर्ती आहेत. आणि चला इथून आता आपण, चला बाबा मग येतो. मित्रांनो, जर तुम्हाला किल्ल्यावरती जायचं असेल तर हाय वाट आहे ना, हाय वाट दिसते ना, त्या वाटेने जाऊ शकता. आणि काली मातेचं दर्शन घ्यायला या वाटेने जाऊ शकता तुम्ही. तर पहिल्यांदा काली मातेचं दर्शन बी घेऊ शकता किंवा किल्ल्यावरती जाऊन पण दर्शन तुम्ही घेऊ शकता. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.